श्रावण सोमवारनिमित्त शंभू महादेवाला गेलो होतो आणि हजारोच्या संख्येमध्ये आईची माझी हुकाचूक झाली. इथे लोकांचे लेकर हरवतात, पण माझी आई हरवली होती, ते पण 2 वेळेस. आणि गर्दीमुळे मी महादेवाचं दर्शन घेणार नव्हतो, पण महादेवाच्या कृपेने असं काय झालं ज्यानं दर्शन माझं फक्त 10 मिनिटांमध्ये झालं. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. आज होता श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार, त्यामुळे आई आणि मी निघालो शंभू महादेवाचं दर्शनासाठी. आता खूप लोकांना शंभू महादेवाचं लोकेशन माहिती नाही, तर तुम्ही गुगल मॅप वरती शंभू महादेव सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो आणि हजारोच्या संख्येने गर्दी पाहून आम्ही दोघेही शॉक झालो. सध्या जालना जिल्ह्यामध्ये शंभू महादेव देवस्थान खूपच प्रसिद्ध झाले आणि त्यामध्ये तुमच्या भावाचा देखील खारीचा वाटा आहे, कारण आपल्या शंभू महादेवच्या ब्लॉगला जवळपास 1 मिलियन व्ह्यूज गेले. त्यामुळे ज्यांना हे ठिकाण माहिती नव्हतं त्यांना हे ठिकाण माहिती झालं. वरती गेल्यावर आईला म्हणालो की गाडी पार्किंगला लावून येतो, तोपर्यंत तू इथे थांब. आणि थोड्याच वेळात वापस येऊन बघतो तर काय, आई गायब. आता इथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. 10-15 मिनिट मी आईला शोधलं, तेवढ्यात आपले काही फॉलोअर्स मित्र मला इथे भेटले, कारण मी इंस्टाग्राम वरती एक स्टोरी टाकली होती की मी शंभू महादेवला येणार आहे, तुम्ही पण या. तुमच्यापैकी भरपूर फॉलोअर्स मित्र मला इथे भेटले, सर्वांसोबत फोटो काढले. त्यानंतर मी परत आईला शोधायला निघालो आणि थोड्याच वेळात आई मला भेटली. 2 तास मी आईला शोधण्यामध्ये घातले आणि आई बारीमध्ये लागून महादेवाचं दर्शन देखील करून आली. माझं दर्शन बाकी होतं. गर्दी पाहून माझी काही जाण्याची हिंमत झाली नाही. मनामध्ये थोडा विचार आला की लांबून दर्शन घेऊ आणि जाऊ, पण महादेवच्या मनामध्ये थोडं वेगळंच होतं. त्यांनी मला बोलूनच घेतलं. शूट करत करत मंदिरामध्ये गेलो आणि एकदम शांततेत दर्शन झालं. तुम्ही दर्शन घ्या. आणि सर्व शक्य झाले आपल्या एका फॉलोअर मित्रामुळे. तुमच्यापैकी किती जण आज इथे आले होते कमेंट करा. कमेंटचा रेकॉर्ड आज ब्रेक करा. फॉलो करून तुमच्या 5 मित्रांना ब्लॉग शेअर नक्की करा.